हो हो धन्यवाद. इथे चहाचा आस्वाद आणि आता आपण वेरूळला पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग आणि सुप्रभात सगळ्यांना. आणि मित्रांनो आज आपला व्लॉग जो आहे तो आजचा व्लॉग हा स्पेशल असणार आहे मित्रांनो. कारण तुम्ही बघू शकता, तुम्हाला सगळ्यांना आश्चर्यचकित झाला असेल की आज सकाळी सकाळी आपला व्लॉग सुरू झालेला आहे बऱ्याच दिवसानंतर आपल्याला, नाही का. आणि आज मस्तपैकी एकदम फॉर्मलमध्ये आहे मी आणि आज ऑफिशियल टूर आहे आपला. आणि त्या टूरला आपण आता निघालेलो आहोत. जरा ऑफिसचं काम आहे आणि ते काम करायला आपल्याला बाहेरगावी जायचं आहे. आणि आपण कुठे जाणार आहेत आणि आपल्यासोबत कोण कोण असणार आहे आणि आपण जाताना काय गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टी आजच्या या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना बघायला मिळणार आहेत. त्यामुळे व्लॉग जो आहे आपला तो शेवटपर्यंत बघितलं तरच तुम्हाला या व्लॉगमध्ये काय आहे आणि आपण काय काय गोष्टी दाखवणार आहे ते तुम्हाला कळेल. तर चला मग आता तयारी तर जवळपास झालेली आहे आमची आणि जस्ट आता नाश्ता करायचा आहे. नाश्ता केला का मग पुढचा प्रवास करायचा. तर चला भेटू थोड्याच वेळा. तर मित्रांनो आपला प्रवास नाही का आता सुरू झालेला आहे आणि आम्ही ते जस्ट म्हणजे गाडीत बसलो आहे आणि बाय रोड आपला हा म्हणजे ऑफिशियल टूर आहे त्यासाठी निघालेलो आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकता आपल्यासोबत कोण आहे. जीवनराव आहेत. जीवनराव तुम्हाला हाय करत आहेत. आणि आपल्यासोबत हे सचिन भाऊ आहेत, ते आपल्याला हा पूर्ण प्रवास मध्ये आपल्यासोबत असणार आहेत ते गाडी चालवण्यासाठी. आणि आता आम्ही जस्ट अजनी चौकामध्ये पोहोचलेलो आहोत, नागपूरचा जो आहे. आणि इथून आता आपण वर्धा रोड मार्गे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला जो समृद्धी महामार्ग आहे त्या महामार्गाने आपला पुढचा प्रवास आता सुरू होणार आहे. तर मित्रांनो आपण नाही का हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरती आता थोड्या वेळाच एंट्री घेतलेली आहे. आणि आता आपण जो पहिला टोल बूथ आहे नागपूरच्या जवळचा नाही का वायफाय टोल बूथ, त्या टोल बूथवरती आपण आता जस्ट पोहोचत आहोत. मला यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आपण सांगितलेलं आहे की समृद्धी महामार्गावर एंट्री घेत असताना सुरुवातीचा जो टोल आहे त्या टोलवरतीच आपली या ठिकाणी एंट्री होत असते. आणि या ठिकाणी बऱ्यापैकी पोलिसांची पण मित्रांनो चेकिंग आहे, तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी. हो हो धन्यवाद. तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेल की समृद्धी महामार्गावर आपण एंट्री घेत असताना नाही का या ठिकाणी बऱ्याच ड्रायव्हरचं आणि याचं प्रबोधन पण केलं जात आहे की म्हणजे गाडीमध्ये कुठली टायरमध्ये हवा कोणती आहे, नायट्रोजन आहे का, त्यानंतर लायसन्स वगैरे पण चेक केलं जाते आणि थोड्याशा माहिती देऊनच पुढे प्रवास करा असं सूचना पण या ठिकाणी दिल्या जातात मित्रांनो. आता आपण जस्ट टोलवरती पोहोचलो, या ठिकाणी आपली एंट्री होणार आहे आणि ज्या ठिकाणी आपण एक्झिट घेऊ त्या ठिकाणी टोल जो आहे तो डिडक्ट होणार आहे आपल्या फास्टॅगमधून. तर मित्रांनो आता नाही का मस्त आम्ही कारंजाच्या अलीकडे थांबलेलो आहोत. जवळपास 200 किलोमीटर अंतर आपलं पार झालेलं आहे आणि इथे चहाचा आस्वाद आम्ही आता घेतो. तिथे आता जस्ट चहा घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास करायचा आहे, इथे बघू शकता. आणि तसं पण नाही का आता समृद्धी महामार्गावरती बऱ्याच ठिकाणी दिसत जे पेट्रोल पंप आहेत तिथे असं चहा नाश्त्याच्या बऱ्याचशा व्यवस्था सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे पहिल्यासारखे आता अडचणी राहिलेल्या नाहीत महामार्गावरती. तर चला. तर मित्रांनो आता आपण नाही का छत्रपती संभाजीनगर इथे पोहोचत आहोत आपण. आणि जस्ट छत्रपती संभाजीनगरच्या अलीकडेच नाही का समृद्धी महामार्गावरील म्हणजे संभाजीनगरपर्यंतचा खूप मोठा एक बोगदा आहे. तो बोगदा आता मी तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे आणि तुम्ही बघा त्यानंतर किती मोठा बोगदा आहे तो, नाही का. आता जस्ट आपण एंट्री घेणार आहोत बोगद्यामध्ये, नाही का. खूप सारे वाहनं नाही का इथे पेट्रोल पंप असल्यामुळे आजूबाजूला थांबलेली आहेत आणि आता आपण बोगद्यामध्ये एंट्री करूया.
मित्रांनो नाही का, आता आपण वेरूळला पोहोचलेलो आहोत आणि वेरूळला कृष्णेश्वर मंदिर जे आहे, ज्योतिर्लिंग आहे महादेवाचं, आता आपण तिथे दर्शनाला जातोय. मस्तपैकी आम्ही फुलांची एक टोकरी पण घेतलेली आहे. बघा आज नाही का मौनी अमावस्या आहे मित्रांनो आज, आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी भरपूर भाविकांची गर्दी आहे. आणि आजच नाही का प्रयागराजला सुद्धा आज दुसरं शाही स्नान म्हणजे कुंभमेळ्याचं नाही का, तिकडे पण खूप भाविक गेलेले आहेत प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये. मग आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही तर आम्ही इकडे आलो. बघा मित्रांनो आता आपण मध्ये आलेलो आहोत आणि आता इथे शाळेच्या मुलांची ट्रिप पण आलेली आहे. तर बघा मित्रांनो आपण नाही का दर्शनाच्या या रांगेमध्ये आपण लागलेलो होतो. आज जरा गर्दी कमी होती त्यामुळे दर्शन लवकरच होणार होतं आपलं. आणि इथे आल्यानंतर बघा किती सुंदर असं मंदिर आहे आणि मंदिराच्या म्हणजे भोवताली नाही का भाविक भरपूर दिसतात. रांग जरा अशी लांब अशी वाटत होती आपल्याला, पण लवकर दर्शन या ठिकाणी होत होते. आम्ही पण आता रांगेत थांबलेलोच होतो नाही का, आणि पटकन दर्शन घेऊन आपल्याला पुढचा प्रवाससुद्धा करायचा होता. आता या ठिकाणी नाही का मित्रांनो आपलं दर्शन होऊन जस्ट मी आता बाहेर आलो होतो आणि मध्ये काय आपल्याला फोटो आणि व्हिडिओज काही काढायला कुठलाच चान्स नव्हता, त्यामुळे आपण काही तिथे काढलं नाही काही फोटोज वगैरे. आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी भावी इथे एक प्रथा आहे मित्रांनो, जी पुरुष असतात त्यांना आपल्या कमरेचा बेल्ट आणि शर्ट बनियन काढून म्हणजे दर्शनाला जावं लागतं मित्रांनो. ती एक या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि बघा अतिशय सुंदर असा मंदिर परिसर आहे. दर्शन वगैरे झालं मस्तपैकी आम्ही फोटोज वगैरे पण काढले या ठिकाणी. तर मित्रांनो नाही का खूप सुंदर असं आमचं सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे. दर्शन घेऊन जास्त आता बाहेर निघालेलं. गर्भगृहामध्ये नाही का मित्रांनो फोटो आणि व्हिडिओ शूट करायला काही परमिशन नव्हती या ठिकाणी. म्हणजे मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो मी त्यावेळेस इव्हन मंदिरात सुद्धा आपल्याला मोबाईल घेऊन जाण्याची इथे परमिशन नव्हती मागच्या वेळेस. पण यावेळेस नाही का तिथपर्यंत तरी मोबाईल आपल्याला घेऊन जाऊ दिलं त्यांनी. तर छान असं दर्शन आम्ही सगळ्यांचं झालेलं आहे. आता मस्तपैकी जेवण वगैरे करायचं आहे आणि मग पुढचा प्रवास करायचा. तर आता आम्ही नाही का जेवायला थांबलेलो आहोत आणि अथर्व हॉटेल आहे. अथर्व हॉटेलच्या दरम्यान जस्ट मंदिराच्या बाजूलाच एक सुंदर असं छान हॉटेल आहे. आम्हाला यापूर्वीसुद्धा आम्ही या ठिकाणी थांबलेलो होतो एकदा. मस्तपैकी आता जेवणाला सुरुवात केलेली आहे. जेवण झालं का आता पुढचा प्रवास करायचा. मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आता बघा पवनचक्कीचं जे पाता असतं ना, ते पाता इथून जात आहे समृद्धी महामार्गावर. बघा किती भव्य दिव्य आहे हे. खूप मोठं पाता आहे. आपल्याला म्हणजे लांबून नाही का असं ते पवनचक्की खूप अशी लहान दिसते, पण ॲक्च्युली हे बघा तुम्ही किती मोठं पाता आहे. आणि हा ट्रक त्याला घेऊन चाललाय बघा. तर मित्रांनो आता आम्ही नाही का समृद्धी महामार्गावरून आता एक्झिट घेतलेला आहे. म्हणजे सिन्नर फाट्याजवळ नाही का, सिन्नर फाट्यावरून आता एक्झिट घेतलेला आहे. आणि नाशिक पुणे जो हायवे आहे त्या हायवेवरती आपण आता लागलेलो आहोत. इथून जवळपास 180 जवळपास पुणे आहे इथून आता. तर इथून पुढचा आता प्रवास सुरू झालेला आहे. हे बघा हा पुणे नाशिक हायवे आहे. यावरून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे आता. तर मित्रांनो आत्ता रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि जस्ट एक 10-15 मिनटं आधीच आम्ही आता इथे पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि पुण्यामध्ये आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत ना, तर तेच आमच्या डिपार्टमेंटचंच एक ऑफिस आहे. तिथे आमची राहण्याची व्यवस्था झालेली आहे मित्रांनो. आणि आजचा आराम आपल्याला याच ठिकाणी करायचा आहे. आणि उद्या अजून ऑफिसचं भरपूर कामं आपल्याला करायचे आहेत. त्यामुळे आज जे आपला प्रवासाचा व्लॉग होता तो आपण याच नोटवरती आज या ठिकाणी एंड करूया. आज मस्तपैकी आपण कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं आपण दर्शन पण घेतले त्या ठिकाणी आणि उरलेला आपला प्रवास पण केला मित्रांनो. म्हणजे आम्ही आता ना यावेळेस समृद्धी महामार्गानेच चाकण मार्गे आलो होतो. म्हणजे सिन्नर फाट्यावरून चाकणला आलो होतो आणि चाकणवरनं मग आता इथे आळंदीमध्ये म्हणजे पुण्यामध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर आजचा ब्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूया. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.